सध्या एक महत्त्वाची बातमी आहे। नागपूरहून कोलकात्याला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। इंडिगोच्या विमानामध्ये बॉम्ब बसल्याची धमकी मिळाल्यानंतर विमानाचं रायपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं। प्रवाशांना सुद्धा विमानातलं उतरवलं असून रायपूर विमानतळावर विमानाची तपासणी सुरू आहे। गेले काही दिवस सातत्याने विविध विमानांना, विविध एअरलाइन्सना बॉम्ब बसल्याच्या धमकीचं सत्र चालू आहे आणि अशाच पद्धतीची धमकी या विमानाला सुद्धा मिळाली होती आणि म्हणूनच नागपूर ते कलकत्ता जाणाऱ्या इंडिगोच्या या फ्लाइटला आता उतरवण्यात आलेलं आहे। इमर्जन्सी लँडिंग त्याचं करण्यात आलेलं आहे रायपूरमध्ये। या संदर्भात आपले प्रतिनिधी रजत वसिष्ठ यांच्याकडून माहिती घेऊया। रजत, आणखीन एक धमकीचा फोन, पण यावेळेला विमान खरोखरच उतरवण्यात आले, त्यामुळे या धमकीबद्दल आणखीन काही माहिती मिळाली आहे का? या संदर्भात जे सुरक्षा दल आहेत आणि सोबतच जे विमानतळचे अधिकारी आहेत त्यांना अशी सूचना मिळाली होती की नागपूर ते कोलकाताला जाणारा जो विमान आहे त्याच्यामध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर रायपूरमध्ये तातडीने या विमानाची लँडिंग करवण्यात आलेली आहे आणि सध्या त्या ठिकाणी तपासणी केली जात आहे। सध्या रायपूर विमानतळावर ही तपासणी जी आहे ती केली जात असल्याची माहिती आहे। मात्र अद्यापपर्यंत बॉम्ब किंवा त्या संदर्भातल्या काही संशयास्पद वस्तू त्यामध्ये आढळली आहे का याबद्दल स्पष्टता येऊ शकलेली नाहीये। गेले काही दिवस सातत्याने विमान कंपन्यांना अशाच पद्धतीने धमकीचे फोन येत होते, मात्र तेव्हा कधीही काहीही अशा पद्धतीचं खरं काही संशयास्पद वस्तू मिळालेली नव्हती। मात्र प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन आजही धमकीचा फोन आल्यानंतर लगेच त्याची तपासणी जी आहे ती केली सुरू करण्यात आलेली। धन्यवाद वसिष्ठ। रजत, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर पुन्हा एकदा इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे विमानाचं धमकीमुळे। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।